3.5 लाख गाड्या, किंमत हजारो कोटी रुपये आणि ठिकाण अमेरिकेचं निर्जन वाळवंट. पहिल्यांदा हे फोटो इंटरनेटवर आले तेव्हा लोकांना वाटलं की हा एखादा चित्रपटाचा सेट असेल. पण सत्य इतकं धक्कादायक होतं की त्याने जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एका कंपनीला गुडघ्यावर आणलं. ऑडी आणि वोल्क्सवॅगन सारख्या ब्रँडच्या लाखो गाड्या वाळवंट्यात उभ्या करण्यात आल्या. या गाड्यांमध्ये असं काय रहस्य दडलं होतं ज्यामुळे कंपनीला अब्जावधी डॉलरचा फटका बसला. आज उलगडूया मोजावे वाळवंटातील त्या लाखो गाड्यांचं रहस्य. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात डिकोड विथ राहुल. आज आपण उलगडणार आहोत मोजावे वाळवंटातील त्या लाखो गाड्यांचं रहस्य ज्याने जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एका कंपनीला गुढीवर आणलं. 2015 पूर्वी वोक्सवॅगन ही जगातील सर्वात यशस्वी कार कंपन्यांपैकी एक होती. जर्मनीची ही कंपनी दरवर्षी लाखो गाड्या विकत होती. विशेषतः त्यांच्या डिझेल गाड्या खूप लोकप्रिय होत्या, कारण त्या कमी इंधन वापरत होत्या आणि कंपनीचा दावा होता की त्या पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत. लोकांचा विश्वास होता की वोक्सवॅगन म्हणजे गुणवत्ता, विश्वास आणि प्रामाणिकपणा. पण हा विश्वास काही दिवसातच तुटणार होता. 2015 मध्ये अमेरिकेतील काही संशोधक डिझेल गाड्यांच्या प्रदूषणाची चाचणी करत होते. चाचणी दरम्यान एक विचित्र गोष्ट त्यांना आढळली. लॅबमध्ये तपासणी करताना गाड्या कमी प्रदूषण करत होत्या, पण प्रत्यक्ष रस्त्यावर चालवताना त्याच गाड्या अनेक पटीने प्रदूषण जास्त करत होत्या. हे कसं शक्य होतं? पुढील तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं. वोक्सवॅगनने आपल्या काही डिझेल गाड्यांमध्ये एक गुप्त सॉफ्टवेअर बसवलं. हे सॉफ्टवेअर गाडी टेस्टिंग मध्ये आहे की प्रत्यक्ष रस्त्यावर चालते आहे हे ओळखत होतं. टेस्टिंग सुरू होताच इंजिन कमी प्रदूषण दाखवत असते, पण प्रत्यक्ष वापरात तेच इंजिन जास्त प्रदूषण करत असते. म्हणजेच कंपनीने ग्राहकांची आणि नियामक संस्थांची फसवणूक केली होती. याच घोटाळ्याला नंतर नाव देण्यात आलं डिझेल गेट स्कॅम. ही बातमी बाहेर येतात जगभरात खळबळ उडाली. वोक्सवॅगनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीच्या प्रतिष्ठेला जबरदस्त धक्का बसला. अमेरिका आणि इतर देशांनी कंपनीवर अब्जावधी डॉलरचे दंड ठोठावले. वोक्सवॅगनला लाखो ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागली. कंपनीला लाखो गाड्या परत घ्याव्या लागल्या. पण आता नवीन प्रश्न उभा राहिला, इतक्या लाखो गाड्या ठेवायच्या कुठे? मोजावे वाळवंटातील कार सिटी याच प्रश्नाचं उत्तर होतं. अमेरिकेतील मोजावे वाळवंट. कोरडं हवामान, प्रचंड मोकळी जागा आणि कमी देखभाल खर्च. वोक्सवॅगनने मोजावे वाळवंटातील व्हिक्टर व्हील सारख्या ठिकाणी हजारो एकर जमीन भाड्याने घेतली आणि तिथे लाखो गाड्या पार करण्यात आल्या. वरून पाहिल्यावर हे दृश्य एखाद्या शहरासारखं दिसत होतं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त गाड्याच गाड्या. या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांना वाटू लागलं की या गाड्या कायमच्या टाकून दिल्या आहेत. पण वास्तविकता थोडी वेगळी होती. मग त्या गाड्यांचं पुढे काय झालं? वोक्सवॅगनचा उद्देश होता की या गाड्या कायमच्या सोडून द्यायच्या नव्हत्या. कंपनीने त्यातील अनेक गाड्या दुरुस्त केल्या, काहींना पुन्हा विकल्या, काही परदेशात निर्यात केल्या, तर काही गाड्यांना स्क्रॅप केलं. म्हणून सोशल मीडियावर दिसणारा हा दावा की आजही 3.5 लाख गाड्या तिथे बेवारस पडून आहे तो पूर्णपणे अचूक आहे. हो, त्या गाड्या तिथे होत्या, पण त्यातील मोठा भाग वर्षापूर्वीच हटवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेतून एक महत्वाचा धडा मिळतो. कितीही मोठी कंपनी असली तरी तिचा पाया हा विश्वासावरच उभा असतो. वोक्सवॅगनने काही ओळींच्या सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांचा आणि सरकारचा विश्वास गमावला आणि त्याची किंमत कंपनीला अब्जावधी डॉलर्समध्ये मोजावी लागली. एका छोट्याशा सॉफ्टवेअरने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल घोटाळ्यांपैकी एक घोटाळा घडून आणला आणि लाखो गाड्या वाळवंटात उभ्या करण्याची वेळ आणली. तुमच्या मते वोल्क्सवॅगनचा डिझेल गेट हा इतिहासातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा होता का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिकोड विथ राहुलला सबस्क्राईब करा.